बुक्स वाचत आहोत, त्याच्यापैकी 2 नंबरचा एक उत्तर आपल्याला ठिकाण दिला आहे. त्याच्यामध्ये काही एक माहिती दिली आहे, ती माहिती आपल्याला पूर्णपणे काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि मग त्याच्यावरती आधारित जे काही खाली प्रश्न असतील, जे ऑप्शन असतील, ते ऑप्शन्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्या स्कॉलरशिपला क्वेश्चन्स येणार आहे. त्या ठिकाणी म्हटलंय की निसर्गातील प्रत्येक घटकाला देणं माहिती आहे, घेणं नाही. आता आपण बघू निसर्ग. निसर्ग मीन्स जे आपल्या आजूबाजूला पर्सन असतो, झाडं असतील, फुलं असतील, पानं असतील, सूर्य असेल, नदी असेल, ज्या गोष्टी निसर्गात असतात आपल्याला. तर तुम्ही बघितलं असेल की निसर्गामध्ये जो पण घटक असेल, घटक म्हणजे काय, ते पार्ट्स असतात आपले, झाडं, फुलं, पानं, नदी, सूर्य, चंद्र, हवा, पाणी, जे काही असेल ते. तर ह्या घटकांना फक्त काय माहितीये, देणं, फक्त देणं, त्यांना घेणं माहित नसतं. तुम्ही असं आठवलं ना तुला कधी की तुम्ही एकदा गेले झाडाखाली, एक छानसं आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला काय लागतं सगळ्यांना माहितीये, आंबे किंवा केळ लागतात. जर तुम्हाला घ्यायचं असेल, तुम्ही काय करतात, दगड मारतात, आंबे पाडतात. कोणी कोणी एक्सपर्ट असतं झाडा चढण्यासाठी, तो झाडावर चढतो, ते आंबे तो काढत असतो. तुम्हाला सगळं झाडाला म्हटलं का की ए भाऊ 10 रुपये दे, आठवलं कधी? आता आपण सर्व लोक जगण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करतो. विदाउट ऑक्सिजन आपण जिवंत राहू शकत नाही. मग ऑक्सिजन कशापासून मिळतं आपल्याला? झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतं. ह्या ऑक्सिजन साठी आपण झाडांना काही पे करतो का आपण? तुला असं वाटलं का लिंबाचं झाड तिने म्हटलंय बाबा मी सकाळ संध्याकाळ तुला ऑक्सिजन देतो, मला 500 रुपये दे. आठवलं कधी तुम्हाला? आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या परिसरामध्ये तुम्ही नदी बघितली, नदी आपण काय युज करतो नदीचा? आपल्या पाण्यासाठी, दैनंदिन जीवनासाठी आपल्याला पाणी हे आवश्यक असतं. बिना पाण्याचं आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही. करतो का आपण गोष्ट कुठली? नाही. मग तुम्हाला सांगतो का आता पाण्याचे जे स्त्रोत आहे ते वेगवेगळे, म्हणजे ज्या माध्यमातून पाणी मिळतं ते म्हणजे स्त्रोत. मग विहीर असेल, आर असेल, नदी असेल, तलाव असेल, बोरवेल, ज्याला आपण काय म्हणतो बोरिंग, आपल्या इकडच्या भाषेला काय म्हणतात, बोरिंगचं पाणी. हे जेव्हा आपण पाणी पृथ्वीच्या पोटातून घेतो किंवा नदीमधून घेतो, तर त्यावेळेस तुम्हाला कोणी म्हणतं का की बाबा मला पैसे पाहिजे किंवा मला याच्याबद्दल काही द्यावं लागेल तुला? नाही. कारण की जे निसर्गातले जे घटक आहेत त्यांचा एकच उद्देश असतो, ते म्हणजे फक्त देणं आणि देणं. ते कुठलीही वस्तू त्याच्या मोबदल्यात आपल्याकडून घेत नाही. म्हणून निसर्गाचं संरक्षण करणं, निसर्गाचं संरक्षण करणं आपली जबाबदारी ना. मग पण आपण करतो का? सांगा खरं सांगा, आपण निसर्गाचं संरक्षण करतो आपण? आता फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, आपण मार्केटला गेलो, आपल्या मम्मी सांगितलं की बाबा जा रे भाजीपाला घेऊन ये, तर सगळ्यात पहिले आपण सुरू काय करतो की आपण आपल्या सोबत पिशवी घेऊन जा नाही. जातो का आपण घेऊन? गेलो पण ते एक छोटी पिशवी असते. पण आपण ज्यावेळेस समजून घ्या तुम्ही भाजी मार्केटला गेला आणि भाजी मार्केटला त्या ठिकाणी तुमचे ते भाजीवाले काका असतात, तुम्ही त्यांना बोलता की काका मला अर्धा किलो भाजी द्या. मग ते भाजी कुठली असू शकते, गवार असू शकते, वांगे, टमाटे, गिलके, बटाटे, मेथी, मिरची, जे असेल ते. पण त्यावेळेस तुम्ही काय करता की त्या माणसाकडून कॅरी बॅगची मागणी करता. यस और नो? यस. कॅरी बॅग तुम्ही त्यापासून वापरता ना ठिकाणी की काका कॅरी बॅग द्या. मग कॅरी बॅग ज्यावेळेस आपण भाजीपाला घेतो, भाजीपाला घेऊन आपण घरी येतो, आपली आई त्या कॅरी बॅग मधून भाजी काढते आणि मग आपण कॅरी बॅगचं काय करतो, इकडे तिकडे फेकून देतो. आपण ती कॅरी बॅग सरळ उचलून कुठेतरी फेकून देतो. आपण त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावत नाही. मग काय होतं पुढे जाऊन, ती कॅरी बॅग उडत उडत कुठे जाते, एखाद्या स्थान थांबते, शेतात जाते एखाद्या वेळेस. आणि प्लास्टिकचा गुणधर्म काय आहे की प्लास्टिक हे पाण्याला खाली झिरपू देत नाही. मग अशा प्रकारे काय होतं की भरपूर सारा कचरा आपल्या कळत नकळत आपण पृथ्वीवरती करत असतो. आणि प्लास्टिक हे लवकर खराब होत नाही. वर्षानुवर्ष प्लास्टिक एका जागी पडून पडून राहतं, पण ते खराब होत नाही. आणि ज्या ठिकाणी प्लास्टिक साठल्या जातं, ज्या ठिकाणी प्लास्टिकचं खूप जास्त प्रमाण होतं, त्या ठिकाणची जमीन जी असते ती जमिनीमध्ये भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं झाड असो किंवा अन्न असो किंवा कुठलं पीक असो ते उगत नाही. आणि अशा प्रमाणे आपली जमीन ही नापीक होते, खराब होते. म्हणून कुठेतरी आपण सगळं खराब करतो ना आपण. येस और नो? यस. दुसरी गोष्ट, आता मानवाने
एक खूप मोठे मोठे घर बांधायला सुरुवात केली आहे. जागा कमी पडतायत, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आपली. येस नो. मग आपण काय करतोय, जागा नसेल की आपण काय करतो, शेताजवळ जागा विकत घेतो आणि त्या ठिकाणी आपण आपलं घर बांधण्यासाठी सुरुवात करतो. पण हे करत असताना आपण काय करतो, आपण झाडं तोडतो आपण. का की झाडं आपल्या बांधकामाच्या क्षेत्रामध्ये येणार असतात आणि त्याच्यामुळे आपल्या घराला अडचण निर्माण होते. म्हणून आपण काय करतो, मागचा पुढचा विचार न करता आपण सरळ झाडांची कत्तल करतो, म्हणजे आपण तोडून टाकतो. आणि मग एक झाड तुटल्यामुळे किती नुकसान होतं आपलं, की आपल्या एरियातला ऑक्सिजनचा लेवल कमी होतो. झाडाला बसणारे पशु पक्ष्यांचे निवासस्थान असतात, त्यांचा पण आपण तो हक्क हिरावून घेतो. अशा प्रकारे आपण निसर्गाशी काय करतो, आपण निसर्गाशी गद्दारी करतो, निसर्गाचा आपण समतोल राखत नाही. म्हणून आज आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, की आपला निसर्ग वाचवायला पाहिजे. आज आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, की ज्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग असतात, ठीक आहे तुम्ही वापरतात ना, आता मागच्या वेळेस आपण एक प्रयोग केला होता बघा सगळ्यांसाठी. एक बॉटल घ्यायची, त्यात तो डम्पिंग करायचा, तो ज्या प्लास्टिकच्या असतात कॅरी बॅग्स वगैरे त्याच्यात भरायच्या, म्हणजे काय त्या तिथे पडणार नाही. आणि मग त्याच कॅरी बॅगा किंवा जे प्लास्टिक असतं ते आपण तो भंगाराला येतो आपल्या गल्लीमध्ये, त्या भंगाराला आपण देऊ शकतो आणि भंगाराला घेऊन जाऊन त्याच्यामध्ये आपल्याला पैसे पण देतो, आपला निसर्ग पण छान राहतो आणि पुढे त्याच प्लास्टिकचे लोक पुन्हा वापर करून नवीन वस्तू बनवत असतात. अशा प्रमाणे आपण निसर्गाशी मैत्री करू शकतो.